नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चंद्रा, MPSC कायदा गुरु आपल्या या स्टडी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं हे जे ऑडिओ सत्र आहे, यात आपण आपल्या किरकोळ कायद्यांपैकीच एक नवीन कायदा शिकून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999, ज्याला इंग्रजीमध्ये महाराष्ट्र स्टेट कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट 1999 असं म्हणतात. आणि याला आपण अगदी प्रचलित असं नाव, ज्याला मोक्का मोक्का या नावाने ओळखतो. या कायद्याची अंमलबजावणी 24 फेब्रुवारी 1999 रोजी झाली. कायद्याचा उद्देश संघटित गुन्हेगारी कृत्याला आळा घालणे तसेच दहशतवादी कृत्यांना आळा घालणे होय. प्रस्तावना: या कायद्याच्या एकूण कलमांपैकी 8 कलमे आपल्याला अभ्यासक्रमात आहेत. कलम 2, 3, 4, 14, 16, 18, 23 आणि 24. वरील 8 कलमांपैकी 4 गुणांसाठी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला विचारले जातात. आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं आपण विश्लेषण केलं तर आयोगाने आतापर्यंत कलम 2 वर 2 प्रश्न, कलम 3 वर 1 प्रश्न, कलम 4 वर 1 प्रश्न, कलम 14 वर 3 प्रश्न, कलम 16 वर 2 प्रश्न, कलम 18 वर 4 प्रश्न, कलम 23 वर 5 आणि कलम 24 वर 6 प्रश्न विचारलेले आहेत. कलम 2 व्याख्या. 2 चिथावणी देणे. 1. संघटित गुन्हेगारी संघटनेला मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात असणे म्हणजे चिथावणी देणे होय. 2. संघटित गुन्हेगारी संघटनेला मदत होईल या हिशोबाने कोणतीही माहिती, कागदपत्रे पुरवणे किंवा प्रसिद्ध करणे म्हणजे चिथावणी देणे होय. 3. संघटित गुन्हेगारी संघटनेला आर्थिक किंवा इतर कोणतीही मदत करणे. वरीलप्रमाणे कृत्य केल्यास ती व्यक्ती संघटित गुन्हेगारी संघटनेला चिथावणी देते असे म्हटले जाते. कलम 2 संहिता म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 प्रमाणे होय. कलम 2 सक्षम प्राधिकारी. याचा अर्थ या कायद्याच्या कलम 13 अन्वये नियुक्त केलेला सक्षम प्राधिकारी असा आहे आणि तो किमान गृह सचिव या दर्जाचा अधिकारी असतो. कलम 2 बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणे. ज्याच्या बाबतीत मागील 10 वर्षात 1 किंवा अधिक आरोपपत्रे सक्षम न्यायालयापुढे दाखल असतील आणि न्यायालयाने त्यांची दखल घेतली असेल असे संघटित किंवा गुन्हेगारीचा सदस्य म्हणून एकट्याने किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे केलेले 3 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांच्या शिक्षेस पात्र असलेले दखलपात्र अपराध किंवा कोणत्याही कायद्याने प्रतिबंधित कृत्य असा आहे. कलम 2 संघटित गुन्हेगारी. एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीर मार्गांनी स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकरिता आर्थिक फायदा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा अशा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा तशी धमकी देऊन, धाकदपटशा करून, जुलूम जबरदस्ती करून किंवा इतर कोणत्याही अवैध मार्गांनी चालू ठेवलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य म्हणजे संघटित गुन्हेगारी होय. कलम 2 संघटित गुन्हेगारी संघटना. संघटना किंवा टोळी म्हणून एकट्याने किंवा संयुक्तपने संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा 2 किंवा अधिक व्यक्तींचा गट म्हणजे संघटित गुन्हेगारी संघटना होय. कलम 2 विशेष न्यायालय म्हणजे या कायद्याच्या कलम 5 प्रमाणे स्थापन केलेले विशेष न्यायालय होय. कलम 3 संघटित गुन्ह्यासाठी शिक्षा. 1. जी कोणतीही व्यक्ती संघटित गुन्हेगारीचा अपराध करील आणि जर अशा अपराधामुळे कोणतीही व्यक्ती मरण पावली तर मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास आणि कमीत कमी 1 लाख रुपये इतका द्रव्यदंड अशी शिक्षा होईल. इतर कोणत्याही प्रकारच्या अपराधाच्या बाबतीत कमीत कमी 5 वर्ष, परंतु ज्यात आजीवन कारावासाच्या शिक्षे एवढी वाढ केली जाऊ शकते अशा प्रकारचा कारावास आणि कमीत कमी 5 लाख रुपये इतका द्रव्यदंड अशी शिक्षा होईल. 2. जी कोणतीही व्यक्ती एखादा संघटित गुन्हा करील
किंवा संघटित गुन्ह्याची पूर्वतयारी म्हणून कोणतेही कृत्य करण्याचा कट करील, प्रयत्न करील, त्याचे समर्थन करील, त्यास चिथावणी देईल किंवा ते करणे जाणून-बुजून सोपे करील, तिला कमीत कमी 5 वर्ष परंतु ज्यात आजीवन कारावासापर्यंत वाढ केली जाऊ शकते अशा प्रकारच्या कारावासाची आणि कमीत कमी 5 लाख रुपये इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 3. जी कोणतीही व्यक्ती संघटित गुन्हेगारी संघटनेच्या कोणत्याही सदस्यास आश्रय देईल किंवा लपवून ठेवील किंवा तसा प्रयत्न करेल, तिला कमीत कमी 5 वर्ष परंतु ज्यात आजीवन कारावासापर्यंत वाढ केली जाऊ शकते अशा प्रकारच्या कारावासाची आणि कमीत कमी 5 लाख रुपये इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 4. संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य असणारी कोणतीही व्यक्ती कमीत कमी 5 वर्ष परंतु ज्यात आजीवन कारावासापर्यंत वाढ केली जाऊ शकते अशा प्रकारच्या कारावासाच्या आणि कमीत कमी 5 लाख रुपये इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल. 5. जी कोणतीही व्यक्ती संघटित गुन्हा करून मिळवलेली किंवा संघटित गुन्हेगारी संघटनेच्या निधीमधून प्राप्त करण्यात आलेली कोणतीही मालमत्ता धारण करेल, तिला कमीत कमी 3 वर्ष परंतु ज्यात आजीवन कारावासापर्यंत वाढ करता येईल अशा कारावासाची आणि कमीत कमी 2 लाख रुपये इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. कलम 4. संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याच्या वतीने बेहिशेबी संपत्ती किंवा मालमत्ता जवळ बाळगल्याबद्दल शिक्षा. जर कोणतीही व्यक्ती संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याच्या वतीने जिच्याबाबत समाधानकारकपणे हिशेब देऊ शकत नसेल अशी जंगम किंवा स्थावर मालमत्ता संपत्ती जवळ बाळगत असेल तर तिला कमीत कमी 3 वर्ष परंतु ज्यात 10 वर्षापर्यंत वाढ करता येईल अशा मुदतीच्या कारावासाची आणि कमीत कमी 1 लाख रुपये इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. अशी कोणत्याही प्रकारची बेहिशोबी मालमत्ता, जंगम किंवा स्थावर मालमत्ता या कायद्याच्या कलम 20 प्रमाणे जप्त केली जाते. कलम 14. तारेने पाठवलेला इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडण्याचा अधिकार. 1. या कायद्यानुसार संघटित गुन्ह्याच्या तपासाच्या कामावर देखरेख ठेवणारा पोलीस अधीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला पोलीस अधिकारी तारेने पाठवलेला दूरध्वनी, इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडल्यामुळे संघटित गुन्हेगारीचा कोणताही अपराध उघडकीस येणार असेल किंवा तसा संभव असेल तर असा संदेश मध्येच पकडण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडे तसा अधिकार मिळवण्यासाठी अर्ज करेल. 2. असा संदेश मध्येच पकडण्याकरिता करण्यात आलेल्या अर्जामध्ये खालील माहितीचा समावेश असेल. अ. अर्ज करणाऱ्या तपास अधिकाऱ्याची व विभाग प्रमुखाची ओळख. ब. कोणत्या कारणासाठी संदेश पकडावायचा आहे त्याचा तपशील. क. कोणत्या व्यक्तीचा संदेश पकडावायचा आहे त्याचा तपशील. ड. किती काळासाठी संदेश पकडावायची प्रक्रिया सुरू ठेवावी लागणार आहे. 3. सक्षम प्राधिकारी अर्जदाराला त्या अर्जाच्या पुष्टीकरिता आणखी काही तोंडी व लेखी पुरावे सादर करणे आवश्यक करू शकेल. 4. असा अर्ज आल्यावर सक्षम प्राधिकारी अर्जदाराने सादर केलेल्या तथ्यांच्या आधारावर असे ठरवेल की अ. एखादी व्यक्ती या कायद्याच्या कलम 3 आणि 4 प्रमाणे गुन्हा करणार आहे किंवा करत आहे. ब. अशा प्रकारे संदेश मध्येच पकडल्यामुळे त्या अपराधाशी संबंधित इतर विशिष्ट संदेश प्राप्त होतील. क. चौकशी व माहिती मिळविण्याच्या नेहमीच्या पद्धती वापरल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो किंवा संबंधित व्यक्तीची ओळख उघड होऊ शकते. ड. असा अपराध घडण्याच्या संबंधात ज्या ठिकाणाहून असा संदेश मध्येच पकडण्यात येणार असेल अशी जागा जर अपराधी व्यक्तीने भाड्याने घेतली असेल किंवा तिच्या नावावर असेल किंवा तिच्याकडून वापरण्यात येत असेल असे समजण्यात संभव कारण आहे तर सक्षम प्राधिकारी अशा अर्जावर लेखी कारण नमूद करून तो अर्ज फेटाळू शकेल. त्यात फेरबदल करण्याचा किंवा अशा प्रकारचा संदेश मध्येच पकडण्याचा प्राधिकार किंवा त्यास मान्यता देणारा आदेश देऊ शकेल. 5. या कलमान्वये कोणताही संदेश मध्येच पकडण्याचा प्राधिकार देणाऱ्या किंवा त्यास मान्यता देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या प्रत्येक आदेशात पुढील गोष्टी नमूद करण्यात येतील. अ.
ज्या व्यक्तीचे संदेश मध्येच पकडण्यात येणार आहेत त्या व्यक्तीची माहिती व ओळख. ब. ज्यांच्या बाबतीत संदेश पकडण्याचा प्राधिकार देण्यात आला आहे त्या संदेश सुविधांचे किंवा जागेचे स्वरूप आणि स्थान. क. मध्येच पकडण्यात यावयाच्या संदेशांच्या प्रकाराचे विशिष्ट वर्णन आणि तो त्याच्याशी संबंधित आहे त्या अपराधाचे विवरण. ड. संदेश मध्येच पकडण्याचा प्राधिकार एजन्सीला देण्यात आला असेल त्या एजन्सीची आणि अर्ज प्राधिकृत करणाऱ्या व्यक्तींची ओळख. ई. वर्णन केलेला संदेश पहिल्यांदा प्राप्त झाल्यानंतर संदेश मध्येच पकडण्याची प्रक्रिया आपोआप समाप्त होईल किंवा नाही याचे विवरण, तसेच संदेश मध्येच पकडण्याचा अधिकार दिला असेल तो कालावधी. पोटकलम 6. पोटकलम 4 खाली आदेश दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत सक्षम प्राधिकारी त्या आदेशाची एक प्रत व त्या आदेशाच्या संबंधातील सर्व मूळ कागदपत्रे, अभिलेख व त्या आदेशाच्या संबंधित त्याचे स्वतःचे निष्कर्ष कलम 15 अन्वये रचना करण्यात आलेल्या पुनर्विलोकन समितीकडे आदेशाच्या विचारार्थ किंवा मान्यतेसाठी पाठवेल. पोटकलम 7. अर्जदाराच्या विनंतीवरून असा संदेश मध्येच पकडण्याचा प्राधिकार देणाऱ्या आदेशाद्वारे ज्या व्यक्तीचे असे संदेश मध्येच पकडवायचे आहेत त्या व्यक्तीला सेवा पुरवणारा जमीन मालक किंवा परिरक्षक याने त्या सेवांमध्ये अडथळा न आणता संबंधित व्यक्तीला न कळवता कमीत कमी हस्तक्षेप करून संदेश मध्येच पकडण्याचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती, सोयी सवलती आणि तांत्रिक सहाय्य द्यावे. पोटकलम 8. या कलमान्वये कोणताही संदेश मध्येच पकडण्याकरिता कमाल कालावधी हा 60 दिवस इतका असेल. असा कालावधी आदेश काढल्यापासून 10 दिवस किंवा तपासाचा पहिला दिवस यातील जो आधी असेल तेथून पुढील 60 दिवस असा असेल. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यास आवश्यक वाटल्यास तशी कारणे नमूद केल्यानंतर सक्षम प्राधिकारी असा कालावधी पुन्हा 60 दिवसांनी वाढवून देऊ शकतो. पोटकलम 9. या कलमानुसार संदेश मध्येच पकडण्याचा अधिकार देणारा आदेश देण्यात येईल त्यावेळी या आदेशाद्वारे अधिकार दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने प्रगती करण्यात आलेली आहे आणि संदेश मध्येच पकडण्याचे काम चालू ठेवण्याची गरज आहे असे दर्शविणारे अहवाल ज्याने आदेश दिला आहे त्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे वेळोवेळी देण्यात यावे असे सक्षम प्राधिकारी फरमावू शकतो. पोटकलम 10. या कलमाच्या कोणत्याही तरतुदीमध्ये काहीही समाविष्ट असले तरी अतिरिक्त पोलीस महासंचालक पेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी असे ठरवू शकतो की आणीबाणीच्या प्रसंगी कोणत्याही व्यक्तीला मृत्यूचा किंवा शारीरिक गंभीर इजा होण्याचा धोका निर्माण होत असेल, राज्याची सुरक्षा व हितसंबंध धोक्यात आणणाऱ्या कट कारस्थानाच्या हालचाली सुरू असतील किंवा संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपात कोणत्याही घातक हालचाली सुरू आहेत यांच्या बाबतीत संदेश पकडण्याचा प्राधिकार सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त होण्याच्या आधीच असे संदेश मध्येच पकडणे अत्यंत आवश्यक आहे असे सकारण वाटत असेल आणि अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर 48 तासांच्या कालावधीमध्ये असा संदेश मध्येच पकडणे गरजेचे आहे असा अर्ज प्राप्त झाला असेल तर असा संदेश मध्येच पकडण्याची लेखी आदेश पकडण्याची परवानगी देऊ शकतो किंवा तसा लेखी आदेश हा एडीजी दर्जाचा जो कोणताही पोलीस अधिकारी असेल तो काढू शकेल. पोटकलम 11. पोटकलम 10 खाली संदेश पकडण्यास मान्यता देण्यात येणारा आदेश देण्यात आला नसेल त्या बाबतीत जेव्हा हवा असलेला संदेश मिळवण्यात येईल किंवा आदेशाकरिता केलेला अर्ज नाकारण्यात येईल यापैकी जे आधी घडेल तेव्हा असे संदेश मध्येच पकडण्याचे काम तात्काळ बंद होईल. संदेश मध्येच पकडण्याच्या परवानगीकरिता केलेला अर्ज नाकारण्यात आला असेल किंवा आदेश काढल्याशिवाय संदेश मध्येच पकडण्याचे काम बंद करण्यात आले असेल अशा बाबतीत पकडण्यात आलेला कोणताही संदेश हा या कलमाचा भंग करून मिळवला आहे असे समजण्यात येईल. पोटकलम 12. या कलमाद्वारे पकडण्यात आलेला कोणताही संदेश ध्वनिफितीवर किंवा दूरध्वनीवर ध्वनिमुद्रित केला जाईल. या संदेशांच्या मजकुराचे संकलन किंवा फेरफार होणार नाही यापासून त्याचे संरक्षण करावे. अशा आदेशाचा किंवा मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर
तात्काळ असे ध्वनिमुद्रण आदेश काढणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यासमोर उपलब्ध करून देण्यात येईल व त्याच्या आदेशानुसार ते मोहरबंद केले जाईल व सक्षम प्राधिकारी आदेश देईल त्या ठिकाणी असे ध्वनिमुद्रित मजकूर अभिलेखेत ठेवण्यात येतील. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार असेल त्याखेरीज ते नष्ट करण्यात येणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत ते 10 वर्षाकरिता ठेवण्यात येतील. पोटकलम 13 या कलमान्वये मध्येच पकडण्यात आलेला कोणत्याही प्रकारचा संदेश किंवा त्यामार्फत गोळा केलेला पुरावा त्या प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी न्यायालयामध्ये आरोपी विरुद्धचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. परंतु अशा कोणत्याही प्रकारचा पुरावा न्यायालयात न्याय चौकशीसाठी सादर करावयाचा असल्यास किमान 10 दिवस आधी तशी सूचना देऊन सादर करणे गरजेचे आहे. त्याखेरीज तो पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. परंतु आणखी असे की न्यायालयास त्यामागील योग्य कारणे दिली तर न्यायालय त्या बाबतीत मुदतवाढ देऊ शकेल. कलम 16 तार संदेश, इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडणे आणि उघड करणे यास मनाई असणे. या कायद्याच्या कलम 14 मध्ये किंवा एखाद्या विशेष तरतुदीत दिल्याप्रमाणे असेल त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही रीतीने जो कोणताही पोलीस अधिकारी असा कोणताही संदेश बुद्धिपुरस्सर मध्येच पकडेल किंवा तसा प्रयत्न करेल, कोणताही इलेक्ट्रॉनिक संदेश 2 व्यक्तींमध्ये जोडला जात असताना त्यात अवैधरित्या हस्तक्षेप करेल, कोणताही तार संदेश मध्येच पकडण्याचा आपल्याला अधिकार नाही हे माहीत असताना देखील असा कोणताही तार संदेश मध्येच प्राप्त करेल व तो संदेश इतर कोणत्याही व्यक्तीकडे बुद्धिपुरस्सर उघड करेल, कोणताही तार संदेश मध्येच पकडण्याचा आपल्याला अधिकार नाही हे माहीत असताना देखील असा कोणताही तार संदेश मध्येच पकडेल व त्याचा उपयोग स्वतःसाठी करेल. कलम 14 नुसार प्राधिकृत केलेल्या मार्गांनी मध्येच पकडलेला कोणताही तार संदेश किंवा इलेक्ट्रॉनिक संदेश हा एखाद्या गुन्हा अन्वेषणाच्या संबंधात आहे हे माहीत असताना देखील बुद्धिपुरस्सर कोणत्याही व्यक्तीकडे तो संदेश उघड करेल. आणि कलम 15 नुसार पुनरीक्षण समितीद्वारे संदेश मध्येच पकडण्याची कृती अमान्य करणारा आदेश जारी करण्यात आल्यानंतरही बुद्धिपुरस्सरपणे तार संदेश पकडण्याचे काम चालू ठेवील. अशा प्रकारच्या उल्लंघनासाठी 1 वर्षापर्यंत असू शकेल असा कारावास आणि 50,000 रुपयापर्यंत असू शकेल अशा द्रव्यदंडाची शिक्षा होईल. कलम 18 पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला विशिष्ट कबुली जबाब विचारात घेण्यात येईल. पोटकलम 1 या कायद्यानुसार पोलीस अधीक्षकापेक्षा म्हणजेच SP पेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला आणि अशा अधिकाऱ्याने लेखी किंवा ध्वनी किंवा प्रतिमा स्वरूपात साठवण करता येईल अशा कॅसेट, ध्वनिफिती किंवा ध्वनी आलेख यासारख्या कोणत्याही यांत्रिक साधनावर अभिलिखित केलेला कबुली जबाब अशा व्यक्तीच्या किंवा सह आरोपीच्या, चिथावणी देणाऱ्या व्यक्तीच्या किंवा कट करणाऱ्या व्यक्तीच्या न्याय चौकशीमध्ये ग्राह्य असेल. परंतु सह आरोपी, चिथावणी देणारी व्यक्ती किंवा कट करणारी व्यक्ती यांच्यावर त्याच प्रकरणात आरोपी बरोबर दोषारोप केला असावा किंवा न्याय चौकशी चाललेली असावी. पोटकलम 2 कबुली जबाब मोकळ्या वातावरणात व ज्या भाषेत त्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली असेल त्याच भाषेत व त्याने सांगितल्याप्रमाणे नोंद करण्यात येईल. पोटकलम 3 कबुली जबाब नोंदवून घेण्यापूर्वी पोलीस अधिकारी कबुली जबाब देणाऱ्या व्यक्तीकडे तिने असा कबुली जबाब देणे तिच्यावर बंधनकारक नाही आणि जर तिने असे केले तर तो कबुली जबाब त्याच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो असे स्पष्टपणे कबुली जबाब देणाऱ्या व्यक्तीला सांगेल व त्यानंतर स्वेच्छेने दिलेला कबुली जबाब नोंदवून घेतला जाईल. संबंधित पोलीस अधिकारी अशा कबुली जबाबाबाबतची नोंद घेतल्यानंतर त्यावर दिनांक व वेळ नमूद करून अशा कबुली जबाबाची स्वेच्छाविषयक खात्री झाल्याचे लेखी नमूद करेल. पोटकलम 4 असा कबुली जबाब ज्या क्षेत्रामध्ये नोंदविण्यात आला असेल त्या क्षेत्रावर अधिकारिता असणारा मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तात्काळ पाठवण्यात येईल आणि असा दंडाधिकारी अशा प्रकारे प्राप्त झालेला कबुली जबाब विशेष न्यायालयाकडे पाठवेल व त्यानंतर विशेष न्यायालय अशा प्रकारची
दखल घेईल. पोटकलम 5, ज्या व्यक्तीकडून कबुली जबाब नोंदवून घेतला आहे त्याला देखील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समोर कोणताही विलंब न करता कबुली जबाबाच्या लेखी किंवा यांत्रिक साधनांवर नोंदवून घेतलेल्या निवेदनासह हजर करण्यात येईल. पोटकलम 6, मुख्य न्यायदंडाधिकारी अशा पद्धतीने हजर करण्यात आलेल्या व आरोपीने केले असे कोणतेही निवेदन काटेकोरपणे नोंदवून घेईल व त्यावर त्याची स्वाक्षरी घेईल. तसेच छळ झाल्याची त्याची कोणतीही तक्रार असल्यास त्याला सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सकाच्या दर्जापेक्षा कमी नसेल अशा वैद्यकीय अधिकाऱ्यापुढे वैद्यकीय तपासणीकरिता हजर करण्याचे आदेश देईल. कलम 23, अपराधाची दखल घेणे आणि तपास करणे. पोटकलम 1, या कायद्यात काहीही नमूद असले तरी या अधिनियमाखाली कोणताही संघटित गुन्हेगारीचा अपराध केल्याबाबतची कोणत्याही माहितीची नोंद DIG म्हणजेच पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणताही पोलीस अधिकारी करणार नाही. या कायद्याखाली कोणत्याही अपराधाचा तपास पोलीस उपअधीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून केला जाणार नाही. पोलीस अधिकारी म्हणजेच किमान DYSP पोलीस उपअधीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून असा तपास केला जाणार नाही. म्हणजेच तपास हा पोलीस उपअधीक्षक किंवा त्यापेक्षा वरील दर्जाचा अधिकारी करेल. पोटकलम 2, विशेष न्यायालय या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाची अप्पर पोलीस महासंचालक यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा असलेल्या अधिकाऱ्याच्या पूर्व मान्यतेशिवाय दखल घेणार नाही. कलम 24, कर्तव्य पार पाडण्यात कसूर करणाऱ्या लोकसेवकांना शिक्षा. या कायद्यात व्याख्या केल्याप्रमाणे संघटित गुन्हा करण्याच्या कामी लोकसेवक असणाऱ्या कोणीही कोणत्याही स्वरूपाची मदत किंवा सहाय्य केले, मग ते संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्यांनी कोणताही अपराध करण्यापूर्वी असो किंवा केल्यानंतर असो, किंवा या अधिनियमान्वये कायदेशीर उपाययोजना केली नाही, किंवा या संदर्भात कोणत्याही न्यायालयाने किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे जाणून बुजून टाळेल, त्यास 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीचा कोणत्याही प्रकारचा कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा होईल. मित्रांनो, या ठिकाणी आपण मोक्का 1999 हा कायदा एका ऑडिओ माध्यमातून शिकून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा करतो की आपल्याला आजच्या आपल्या या ऑडिओ सत्राचा आपल्या अभ्यासात नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.